श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय नमस्कार. तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्रायबर करा आणि आमचं गावाकडचं चॅनल आहे तरी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्रायबर करा आणि लाईक करा आणि गावाकडचे आमचे व्हिडिओ बघत जावा. परत तुम्हाला आवडतात का नाही ते कमेंटमध्ये सांगा. आणि आपली सकाळची तयारी बघा, इकडं छान मस्तपैकी असे फुलं लागलेले आहेत आणि इकडं मी देवपूजा करण्यासाठी पण फुलं छान घेतली काढून देवासाठी. आता हिवाळ्यामध्ये काही फुलं लागत नव्हते पण आता खूपच मस्त छान फुलं लागायल्यात आणि मी रांगोळी पण काढून घेतलेली आहे सकाळची आपली. हे बघा मस्तपैकी छान रांगोळी झाली आहे आता. आणि इकडं देवपूजाची सुद्धा आपली तयारी म्हणजे देवपूजा पण झालेली आहे आणि मस्त देवापुढं पण मी अशी छान रांगोळ काढून घेतली आहे. तर तुम्ही म्हणसान की आता हे देवापाशी 2-2 दीपत कसं काय लावल्यात, तर इकडं दीपत लावून ठेवलेलं आहे आणि ती छोटी आरती आहे. ती आरती करण्यासाठी मी दीपत म्हणजे आरती करायला वेगळं दीपत घेतलेलं आहे आणि इकडं दीपत तेवढी मोठी आरतीनं दीपत आरती कशी करावं म्हणून ते ताटात मी दुसरी आरती घेतलेली आहे छोटी आणि तिकडं म्हणजे मोठी आरती आहे. तर इकडं कापूर तेन लावून अशी मस्त एकादशीची छान मी पूजा करून घेतलेली आहे. धूप दीप लावून कापूर लावून अशी छान मस्त प्रकारे आपलं देवघर किती भरून असे मस्त वाटायले बघा. आणि खरंच खूप मस्त असं देवपूजा केलं ना सकाळी सकाळी आपलं मन कसं प्रसन्न होतं आहे. आपल्या घरात असं एकदम छान वातावरण राहतं. आणि इकडं आपण आता माझी एकादशीचा उपवास आहे त्याच्यामुळं मी इकडं शाबू घेतलेला आहे, थोडंसं शेंगदाण्याचं कूट वाटून घेतले, परत हिरव्या मिरचीचा ठेचा आणि इकडं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल पण गरम झालं आहे. पण इकडं बटाटे पण चिरून घेतलेले आहेत मी. आता मी पहिल्या सुरू आता तेलामध्ये थोडी हिरवी मिरचीचा ठेचा टाकणार आहे म्हणजे थोडं तिखटपणा जातं आहे त्या मिरचीचा तेलात टाकल्याने. नंतर मला कसं शाबूचं शेंगदाण्याचं कूट जरी टाकलं शाबूमध्ये तरी मला नाही आवडत जास्त, पण मला ते शेंगदाणे तळलं ना तेलामध्ये खूप आवडतात. आणि इकडं मस्त असं बटाटे पण मी चिरून घेतलेलं होतं आणि हे बटाटे बघा, हे नवीन आलेले बटाटे इथं ताजे ताजे. आणि आपल्याला हे बटाटे असं तेलामध्ये मऊ करून घ्यायचे म्हणजे आपल्याला ते पहिलं उकडून टाकत होत्या बायका पण आता नाही, आता सगळे बायका हे तेलामध्येच असं परतून घ्यायला लागल्यात आणि पटकन होतं हे ते उकडून घेऊन नंतर शाबूची खिचडी बनवायचं म्हणलं का ते डबल काम होतं. त्याच्यामुळं हे बटाटे चिरून घेऊन तेलातच मऊ करून घ्यायचं. आणि मी तर ह्या बटाट्यावर थोडंसं मीठ म्हणजे भाजी करते वेळेस मीठ टाकायचं आणि शाबूची खिचडी करते वेळेस शिंदी लोण टाकायचं. तर मी थोडासा शिंदी लोण टाकून घेतलेला आहे म्हणजे ते तेलामध्ये बटाट्यावर शिंदी लोण टाकलं का ते कसं मिठानं असं एकदम मऊ पण होतं आहे लवकर आणि त्या बटाट्यामध्ये ते शिंदी लोणची चव उतरते. तर असं मी मिक्स करून पूर्ण शाबू आता हे. आणि जर तुम्हाला जर चिकट शाबू करायचं असलं तर कूट नंतर टाकायचं आणि जर मोकळा करायचा असला शाबूची खिचडी तर साबुदाण्यामध्ये का असं खालीच आपण मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. शाबू आणि शेंगदाण्याचं कूट आहे का ते एकजीव करून घ्यायचं म्हणजे कसं आपला शाबू मोकळा सख होतं आहे. आता हे शाबू आणि तेलामध्ये असा मऊ मऊ छान असा फुलन असं मस्त परतून घ्यायचं. तर बघा आता मी इकडं हे शिंदी लोण पण टाकलेलं आहे आणि आपले बटाटे बघा कसले फुगून कसले झालेत बघा, कुरकुरीत एकदम छान असं मऊ झालेले आहेत. तर आता आपल्याला खिचडी करायची शाबूची. तर बघा मी असं माझ्या पद्धतीनं करा तुम्ही खिचडी, एकदम नंबर 1 खिचडी होते. तुम्ही करून तर बघा आणि खाऊन तर बघा. एवढी छान खिचडी करते मी शाबूची, खूपच छान करते. आता हे शाबू किती वेळ परतायचं तुम्हाला सांगते, जोपर्यंत हे फुलणार नाही. फुलतंय आता हे तेलामध्ये जितकी वेळ आपण ह्याला आणि तेल होता होईल तेवढं कमी टाकायचं. शाबूच्या खिचडीला तेल जास्त नाही लागत तर थोडंसंच तेल टाकायचं.
आणि ह्या शाबूच्या खिचडीला का असं परतायचं, ते शाबू असं फुलला पाहिजे. जसं फुलून असं फुगून येतं आहे का, तसं बघा शाबू कसं फुलायला लागला आहे. जेवढी वेळ आपण परतन तेवढी वेळ असं फुगून येत आहे ते शाबू. आणि मऊ लुसलुशीत एकदम छान होत आहे. हे का घेऊ का असा फुगून घ्यायचं शाबू. खायला तर एवढी छान खिचडी लागते, नंबर 1 खिचडी लागते. आणि तुम्ही पण माझ्या पद्धतीनं खिचडी करून बघा कशी लागते ते, आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला खिचडी आवडली आहे का नाही. तर एकादशीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आता रविवारी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीचा उपवास हे मोठा उपवास राहते. आणि महादेवाची एकादश राहते हे. तर सगळ्यांनी महाशिवरात्रीचा उपवास धरावा. आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर बघा आता आपली खिचडी नंबर 1 झालेली आहे. थोडं आता 2 मिनिट 5 मिनिट असं ताट झाकून ठेवायचं, नंतर काढून घ्यायचं. आता मी देवाला थोडंसं पहिल्या सुरू काढून नैवेद्य दाखवून घेणार आहे देवासाठी. तर मी इथं वाटीमध्ये काढून घेते आणि थोडं अगोदर देवाला नैवेद्य दाखवते, नंतर मग तुळशीला दाखवते. एक वेळेस घेऊन ये म्हणून आणखीन एक वेळेस घेतलेला आहे मी. आणि चला मग आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. हे बघा मी इथं देवापाशी नैवेद्य दाखवून घेतले आणि पाया पण पडून घेतले. तर आपली देवपूजा एकदम छान मस्त भरून वाटायला लागली आहे. आणि इकडे मी पण आता ताक होतं थोडंसं, त्याच्यामध्ये पाणी घातले आणि म्हणलं आता चला आपण बी आता फराळ करून घेऊ. तर तुम्हाला कसं वाटलं सांगा. बाय.